नमस्कार. मी बनवला आहे आज मूग डाळ भाजीचा पराठा. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पराठा बनलेला आहे आणि किती छान असा दिसत आहे. किती छान असा खरपूस असा भाजलेला पण आहे. आता हा पराठा मी कधी बनवला तर ज्या दिवशी मी तुम्हाला तुमच्यासोबत मूग डाळीची भाजीची रेसिपी शेअर केली होती त्या दिवशी मी हा पराठा बनवला होता. आता हे पराठा बनवण्याचे कारण असे की ज्या दिवशी मी भाजी बनवली त्या दिवशी नेमकी माझ्या छोट्या मुलाचा शाळेमध्ये खाऊचा टिफिन होता आणि माझ्या काही लक्षात नाही, पण तो म्हटला की मला आज काही करून खाऊच दे. आता त्याची पण बिचाऱ्याची काही चुकी नाही, कारण की आठवड्यातून एकच दिवस त्याला खाऊचा डबा हा शाळेमध्ये अलाउड असतो आणि शाळेमध्ये मॅगी, शिरा, असे साबुदाण्याची खिचडी, कुरकुरे, वेफर्स, बिस्किट असे काहीही चालत नाही. त्यामुळे आता दुसरं तर काही देऊ नाही शकत वेळेवर, म्हणून मी त्याच भाजीपोळीचा त्याला असा पराठा बनवून दिला आणि त्याला इतका आवडला, इतका छान असा त्याला. तो शाळेतून आल्यावर मला परत बोलला की आई मला अजून एक असा हा पराठा बनवून दे. मी पटकन अशी तीच भाजी जी मी तुमच्यासोबत जवळजवळ 5-6 दिवसापूर्वी जी भाजी शेअर केलेली आहे रेसिपी, त्याच भाजीचा मी हा पराठा बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान हा पराठा झालेला आहे आणि मुलाच्या पोटात पण भाजी पोळी गेली आणि त्याचा खाण्याचा म्हणजे खाऊचा डबा खाण्याचाही त्याला समाधान मिळाले. हे बघा, आता मी छान असा हा खरपूस असा तूप लावून भाजून घेते. शक्यतो तूपच लावायचं, लहान मुलांच्या पराठ्याला तेल नाही लावायचं. नाही आवडलं तरच मग तो तेल लावायचं, पण मग शक्यतो तूप लावलेलं कधीही चांगले. आता हा खाऊचा डबा म्हणजे मुलाला जर हट्ट तर पूर्ण करावेच लागेल. आता त्याला पण आठवड्यातून एकच दिवस शाळेमध्ये खाऊचा डबा असतो, त्यामुळे म्हटले मी झटपट आता दुसरं काही करायचं तर 10 मिनटात काय होईल, म्हणून मग हाच पराठा बनवून मी त्याला दिला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पराठा बनलेला आहे. तुम्ही पण असा हा नक्कीच करून बघा. आणि कोणतीही सुकी भाजी जरी असली तर कोणत्याही भाजीचा आपण पराठा नक्कीच बनवू शकतो. आता मुलांच्या बाबतीत असलं की आपण काही प्रयोग करायला तयारच असतो. आपल्या बाबतीतच आपण म्हणतो की नाही जाऊ दे आता कुठे करायचं, तेच खाऊ. पण लहान मुलांच्या बाबतीत म्हटलं की आपण कोणतेही रिस्क घेण्यासाठी आणि काही करून बघण्यासाठी तयारच असतो. हे बघा किती सुंदर असा हा पराठा झालेला आहे. आता माझ्याकडे पिझ्झा कटर नाही आहे, त्यामुळे मी असेच हे उलटणीने त्याचे 4 भाग करून त्याला टिफिनमध्ये हे भरून देते. आता हे बघा किती छान खालून पण इथं खरपूस असा भाजला आहे. त्याला असा कडकच आवडतं. तुम्हाला नरम आणि सॉफ्ट आवडत असेल तर मी सॉफ्ट असा नरम भाजला तरी चालेल. आता हा छान असा पिझ्झासारखा तयार झालेला आहे. एकदम सुंदर असा चवीला. त्याला मी एक बाईट म्हणजे एकच घास खाऊन पण बघायला लावला. तो म्हणे अजून बनवून दे. पण म्हटले बाळा तू हा एकच खाऊन ये, मी आला का तुला अजून बनवून देईल. तो शाळेतून आल्या परत हट्ट केला आणि मी परत त्याला एक बनवून दिला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.